डिलिव्हरीनंतर ती खूप उदास असायची. कधीतरी खूपच चिडचिड करायची. कधीतरी रात्री अपरात्री उठून एकटीच विचार करत बसलेली असायची. तर कधीकधी विनाकारण रडायला लागायची. तिच्या या वागण्याचं गूढ कोणालाच उकलायचं नाही. तिच्या भरीसभर तोही नवीनच बाबा झालेला. त्याला कळेना, आत्ताच तर बाळ झालंय, इतकं गोड बाळ आहे, आत्ता कुठे कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतंय, आणि हे सगळं असताना ही अशी का बरं रडते. नमस्कार, मी डॉक्टर रचना कौसुब नाटेकर. सॉर्टेड संस्कार या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे पोस्टपार्टम डिप्रेशन. हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे, पण तितकाच दुर्लक्ष झालेला आहे. पोस्टपार्टम डिप्रेशन बऱ्याच मुलींना जाणवतं, पण त्यांना कळतच नाही की आपल्याबरोबर जे होतं आहे, आपले जे मूड स्विंग्स होत आहेत ते नक्की का होत आहेत. पोस्टपार्टम डिप्रेशनची प्रामुख्याने 3 कारणं आहेत. पहिलं हार्मोनल, दुसरं शारीरिक आणि तिसरं मानसिक. पहिलं कारण आहे हॉर्मोनल. प्रेग्नन्सी दरम्यान मुलींमध्ये प्रोजेस्ट्रॉन आणि एस्ट्रोजन या 2 हॉर्मोन्सचं प्रमाण जास्त असतं, जे डिलिव्हरीनंतर पहिल्या 24 ते 48 तासात ड्रास्टिकली कमी होतं. आणि हे प्रमाण ड्रास्टिकली कमी होण्याचा शरीरावर आणि मनावर विचित्र पद्धतीने ताण निर्माण होतो, आणि त्यामुळे अनेक मुली पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. दुसरं कारण आहे शारीरिक. डिलिव्हरीनंतर शरीराला आलेला थकवा कमी होतो ना होतो तोपर्यंतच तासनतास बाळाला घेऊन फिडिंग करता बसायला लागतं. रात्री अपरात्री जागायला लागतं. रात्री दर 2-2 तासांनी उठून मेंदूला आणि शरीराला आलेला ताण कमी होत नाही. आणि भरीसभर म्हणजे डिलिव्हरीनंतर आपलं जे वजन वाढलेलं असतं ते अचानक कमी व्हावं अशी काही मुलींची अपेक्षा असते, जे तसं होत नाही सत्यात. त्यामुळे आरशात बघून स्वतःला ॲक्सेप्ट करणं मुलींना कठीण जातं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण मानसिक. बाळ आपल्या पोटात असताना सोपी वाटणारी जबाबदारी तेच बाळ आपल्या हातात आल्यावर कठीण वाटायला लागते. त्या बाळाला काही होत असेल तर, त्याला भूक लागली असेल तर, एक ना अनेक चिंता बाळ दृष्टीआड झालं की आपल्याला वाटू लागतात. आणि भरीसभर आपण स्वतःकडून काही अपेक्षा ठरवलेल्या असतात, ज्या पूर्ण होऊ शकत नाहीत, आणि त्यामुळे पोस्टपार्टम डिप्रेशन येऊ शकतं. पोस्टपार्टम डिप्रेशनमधून बाहेर पडायला काही दिवस ते कधीकधी काही वर्षही लागू शकतात. यावेळेला तिला जर कशाची गरज असते तर ती भक्कम मानसिक आधाराची. पोस्टपार्टम डिप्रेशनमधून बाहेर यायला ओंकार, प्राणायाम तसंच काही ब्रीदिंग एक्झरसाइजेसचा खूप फायदा होतो. तसंच स्वतःला सतत कशात तरी गुंतवून ठेवणं गरजेचं असतं. मग कोणाकरता ते पुस्तक वाचणं असो, किंवा गाणी म्हणणं असो, किंवा गाणी ऐकणं असो, किंवा कोणता तरी छंद जोपासणं असो. आता तुम्ही म्हणाल की एवढा वेळच नसतो डिलिव्हरीनंतर आमच्याकडे. पण जेव्हा कधी मेंटली थकल्यासारखं वाटेल किंवा डिप्रेशन आल्यासारखं वाटेल, तेव्हा 15 मिनटं बाळाची जबाबदारी तुमचा ज्या माणसावर विश्वास असेल अशा माणसाकडे सोपवा, आणि ती 15 ते 20 मिनटं स्वतःला कम्प्लिटली ब्रेक द्या. ह्या ब्रेकमध्ये शक्यतो TV किंवा सोशल मीडियापासून स्वतःला लांब ठेवा, कारण कधीकधी या सगळ्या माध्यमांवर असं काही दाखवलं जातं ज्यामुळे डिप्रेशनमधून बाहेर यायच्याऐवजी आपण अजूनच डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. नवीन आईला या काळात तिच्या जवळच्या माणसांनी जास्तीत जास्त समजून घेण्याची गरज आहे. तिची चिडचिड होणारच आहे, तिचे मूड स्विंग्स होणारच आहेत, पण अशा वेळेला तुम्ही तिला जितकं समजून घ्याल तितकं तिची रिकव्हरी होणं सोपं जाईल. टाईम इज द ओनली सोल्युशन फॉर सम प्रॉब्लेम्स. घरातले तिला जितका जास्त सपोर्ट करतील तितकी ती डिप्रेशनमधून लवकर बाहेर येईल, आणि परत तिची कळी लवकरच खुलेल. शी विल ऑलवेज रिमेंबर हाऊ शी वॉज ट्रीटेड वेन शी नीडेड हेल्प. आणि तरीही डिप्रेशनमधून बाहेर येणं कठीण वाटत असेल तर थेरपिस्टचा सल्ला घ्यायला कमीपणा वाटू देऊ नका. तर आजच्या भागात मी इथंच रजा घेते. अजून नवनवीन विषयांवर चर्चा घेऊन तुमच्यासमोर लवकरच येईल. तुम्हालाही काही सजेशन्स असतील तर खालती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, आणि सॉर्टेड संस्कार या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन भागात. तोपर्यंत घडा आणि घडवत राहा. हॅपी पॅरेंटिंग.